ओके, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. स्टुडंट चलो, आज आपण काय करायचं आहे? कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस यांचा अभ्यास करायचा आहे. या पाठावरील महत्त्वाचे आयएमपी क्वेश्चन्स पहिले फॉर्म्युले बघूया आपण. पहिला फॉर्म्युला आहे आयडियल गॅस इक्वेशन. स्टुडंट्स पहा, आयडियल गॅस इक्वेशन किती आहे? PV = nRT. इक्वेशन आपण खूप दिवसापासून पाहत आलेलो आहोत. PV किती आहे? nRT. पहिला फॉर्म्युला आहे. दुसरा फॉर्म्युला आहे PV N kBT. ओके, तर काय रे? K म्हणजे काय? बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे. व्हॉट इज KB? बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे. T काय? टेम्परेचर आहे. तर हे झाले दोन तुमचे आयडियल गॅस इक्वेशनचे दोन फॉर्म्युले झाले. PV nRT आणि PV N kBT आहे. मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथचा फॉर्म्युला बघा. लॅम्बडा किती आहे? 1/√2 पाय d². capital N by V. This is the formula. This is the formula for water. This is the formula for mean free path आहे. आणखी एक फॉर्म्युला आहे मीन फ्री पाथचा. लॅम्बडा kBT √2 पाय d² रो आहे. ओके, पाय d² इथे किती आहे? रो आहे. आता प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस आहे की नाही? इथे मला वाटतं रो नसून इथे P दिसते मला. P काय ते? P आहे. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस P किती रे? 1/3 N/V M P². This is the formula for pressure exerted by the gas. आता रूट मीन स्क्वायर स्पीड आहे VRMS. रूट मीन स्क्वायर किती रे? 3RT/m0 आहे. आणि रूट मीन स्क्वायर वेलोसिटी √3 P/ρ आहे. P बाय काय रे? रो हा फॉर्म्युला आहे. आता पुढे बघ, रूट मीन स्क्वायर वेलोसिटी 3/2 kBT आहे. ओके, B कुठे माहिती आहे का? त्या B म्हणजे ह्या K चा पायापाशी येते. हे B बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे. P आहे. ओके, तर हे मारे रूट मीन स्क्वायर स्पीडचे 3 फॉर्म्युले 1 2 3 असे फॉर्म्युले वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आहेत. 3RT/m0. इथं R काय झालं रे? R काय? व्हॉट इज R हियर? गॅस कॉन्स्टंट आहे ना तो. आणि T काय? टेम्परेचर आहे. m0. VRMS 3 प्रेशर अपॉन डेन्सिटी आहे. आणि VRMS 3/2 K म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. अशा पद्धतीचे तुमचे रूट मीन स्क्वायर स्पीडचे 3 फॉर्म्युले तयार झाले. आता कायनेटिक थिअरी, कायनेटिक एनर्जी ऑफ अ गॅस मॉलिक्यूल कोणते कोणते बघा. हे 3 फॉर्म्युले, 3 ते 4 फॉर्म्युले कोणाचे? कायनेटिक एनर्जी ऑफ अ गॅस मॉलिक्यूल. पहिला फॉर्म्युला आहे Ke ऑफ अ गॅस मॉलिक्यूल्स 3/2 PV आहे. आता इथं Ke पर युनिट मोल आहे. Ke पर युनिट मोल 3/2 RT आहे. Ke पर युनिट मास आहे 3/2 RT/m0. लक्षात घ्या. Ke पर मॉलिक्यूल्स 3/2 PV आहे. Ke पर युनिट मोल 3/2 RT आहे. Ke पर युनिट मास 3/2 RT/m0 आहे. Ke पर मॉलिक्यूल किती आहे? 3/2 kBT आहे. आणि लक्षात घ्या, अशा पद्धतीने तुमची हे 5 मध्ये किती रे? 4 फॉर्म्युले झाले. कोणाचे? कायनेटिक एनर्जी ऑफ अ गॅस मॉलिक्यूलचे. लक्षात घ्यायचं, पर युनिट, पर मास, पर लक्षात घ्यायचं. Ke ऑफ अ गॅस मॉलिक्यूल्स 3/2 PV आहे. Ke पर युनिट मोल 3/2 RT आहे. Ke पर युनिट मास 3/2 RT/m0 आहे. Ke पर मॉलिक्यूल 3/2 kBT आहे. रिलेशन बिटवीन Cp and Cv. Cp आणि Cv मधलं रिलेशन कोणतं आहे ते पाहून घ्या आपण. Cp - Cv = R आहे. Cp - Cv किती आहे? R आहे. Cp - Cv = R/J आहे. आणि Cp/Cv = गॅमा आहे. Cp - Cv = R/m0J आहे. This is the relation between Cp and Cv मधलं हे रिलेशन झालं.
उधर लिखे ना परंतु Cp minus Cv equal to R आहे, Cp minus Cv equal to R by G पण आहे. इथं बघा when all quantities are expressed in the same unit, Cp and Cv are heat units and R is the work unit आहे. Cp and Cv are the heat units आहे and R is the work unit आहे. Cp by Cv is equal to काय gamma आहे, Sp minus Sv is equal to R by m0 G आहे. Okay. Radiant energy incident on the surface. Radiant energy incident on the surface. Q is equal to QA plus QR plus QT है. What is QA, QR आणि QT? QR म्हणजे काय? QR चा अर्थ आहे amount of heat absorbed by the surface. QR म्हणजे काय? Amount of heat R, what is meaning of R? Reflected from the surface. What is QT? Amount of it transmitted from the surface. एका सरफेस वरती हीट पडल्यानंतर ती हीट किती अब्सॉर्ब केली त्याला म्हणायचं QE. ती हीट किती रिफ्लेक्ट झाली त्याला म्हणायचं QR. जे किती हीट ट्रान्समिट झाली त्याच्यातून पास झाली त्याला म्हणायचं QT. Q बरोबर QE प्लस QR प्लस Q झाले रे QT झालेले आहे. आता कोएफिशिएंट ऑफ रेडिएशन काय आहे? कोएफिशिएंट ऑफ रेडिएशन बघा पहिला प्रश्न आहे कोएफिशिएंट ऑफ अब्जॉर्प्शन A इक्वल टू किती रे QA बाय Q आहे. कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन किती आहे? R इक्वल टू QR बाय Q आहे. कोएफिशिएंट ऑफ ट्रांसमिशन TR इक्वल टू QT बाय Q आहे. आता हे कोएफिशिएंट ऑफ अब्जॉर्प्शन म्हणजे A आहे. ये स्मॉल a बरोबर QA बाय Q आहे. कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे R QR बाय Q आहे. कोएफिशिएंट ऑफ ट्रांसमिशन T त्याला नंतर T आहे. QT बाय Q आहे. रिलेशन बिटवीन A R T कसा बघा रे A प्लस R प्लस T इक्वल टू किती आहे? 1 आहे. ओके. कोएफिशिएंट ऑफ इमिशन त्याला आपण इमिसिव्हिटी म्हणतो. E इक्वल टू R बाय RT किंवा त्याला आपण A सुद्धा म्हणतो. कोएफिशिएंट ऑफ अब्जॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ इमिशन पण आहे. इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला आहे R इक्वल टू Q अपॉन AT आहे. Q म्हणजे अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट पर युनिट टाइम पर युनिट एरिया असा प्रकार आहे. क्वांटिटी ऑफ रेडिएंट हीट बघा इमिटेड बाय द ब्लॅक बॉडी. Q इज इक्वल टू हे काय करून हे सिग्मा A T raised to 4T आहे. When temperature surrounding is not given. जर टेम्परेचर सराउंडिंग दिलेलं असेल तर हे फॉर्म्युला वापरायचा आहे. Q is equal to हे सिग्मा A T raised to 4 minus T raised to 4 in bracket and T when temperature of surrounding is given. तर हे फॉर्म्युला झाले तुमचे. ओके सर्वांना समजले फॉर्म्युले. आणखी हे पाठी आणखी तुम्हाला 4 ते 5 फॉर्म्युले आहेत. सर्वांनी लिहून घेतले एवढे हे प्रॉब्लेम नाही. आणखी 4 फॉर्म्युले आहेत ते सगळे आपण घेऊया. Kinetic theory of gases वरचे आणखी काही फॉर्म्युले पहा. हे 13 वाला फॉर्म्युला आहे. रेडिएंट एनर्जी इमिटेड बाय ऑर्डिनरी बॉडी. ऑर्डिनरी बॉडी पहिला फॉर्म्युला आहे Q E म्हणजे इमिसिव्ह पॉवर. ये एरिया तो काय सिग्मा T raised to 4 into T स्मॉल t. ओके Q EA सिग्मा T raised to 4 minus T raised to किती आहे? T raised to 4 minus किती आहे? T raised to 4 ब्रॅकेट क्लोज बाहेर किती आहे? T आहे. मग इथं कोण घ्या Q EA सिग्मा T raised to 4T. Q EA सिग्मा T raised to 4 minus T raised to 0.4 into किती आहे? T आहे. White's law तर हे मॅक्सिमम वेव्हलेंथ इज इक्वल टू B by T. मॅक्सिमम वेव्हलेंथ इज इक्वल टू किती आहे? B by T हा त्याचा फॉर्म्युला आहे. B by T त्याचा फॉर्म्युला आहे. व्हॉट इज B? White's कॉन्स्टंट आहे तो. रेट ऑफ रेडिएशन चा फॉर्म्युला किती आहे रे? रेट ऑफ रेडिएशन TQ by dt आहे. EA सिग्मा T raised to 4 minus किती आहे? T raised to 4 आहे. Total radiant energy emitted from body Q
2 is equal to E8 small t sigma t raised to 4 minus t raised to 0 4 असली फॉर्म्युला झाली. रेडिएंट एनर्जी, मायर्स लॉ आणि रेट ऑफ रेडिएशन आणि टोटल रेडिएशन एक्झिक्युटेड फ्रॉम अ बॉडी हे फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत. आता डिग्री ऑफ फ्रीडम पहा कसा आहे. पहिला पॉइंट आहे टोटल नंबर ऑफ coordinates or independent quantities required to describe the position and the configuration of the system completely. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय करून पहा. आता कोणती लक्षात घ्या. टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स, एकूण कोऑर्डिनेट्स किती आहेत आणि ते कसे तरी इंडिपेंडेंट आहे. इंडिपेंडेंट क्वांटिटीज required to describe the position and configuration of the system completely. बघा पहिला आहे मोनो ॲटॉमिक गॅस आहे. मोनो ॲटॉमिक गॅसचं फॉर्म्युला काय रे. मोनो ॲटॉमिक गॅसचे डिग्री ऑफ फ्रीडम आता कसे माहिती आहे का. मोनो ॲटॉमिक गॅसमध्ये 3 प्रकारचे मोशन आहेत. एक आहे ट्रान्सलेशनल मोशन, रोटेशनल मोशन आणि व्हायब्रेशनल मोशन. तर मोनो ॲटॉमिक गॅसमध्ये ट्रान्सलेशनल काय लक्षात घ्या. मोनोटॉमिक गॅसमध्ये काय आहे ट्रान्सलेशनल किती आहे. डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे हे 3 आहे. मोनोटॉमिक गॅसमध्ये ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती करानो 3 आहे. त्यानंतर डायटॉमिक गॅस, डायटॉमिक गॅसमध्ये ट्रान्सलेशन किती प्रकारचे मोशन आहे. पहिला आहे ट्रान्सलेशनल मोशन, दुसरा कोणता आहे रोटेशनल मोशन आहे. आता ट्रान्सलेशनल मोशन किती आहे. त्याला DOF म्हणजे काय डिग्री ऑफ फ्रीडम आहे किती आहे 3 आहे. रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे 2 किंवा 3 आहे. ओके कशामध्ये डायटॉमिक मध्ये. त्यानंतर व्हायब्रेशनल मध्ये डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे कोणासाठी सर्व कोणासाठी चालले आहे डायटॉमिक साठी चाललेले आहे. डिग्री ऑफ फ्रीडम किती 0 किंवा 2 आहे. ओके आता हे मेयर्स रिलेशन कोणते कोणते रे. Cp - Cv = R आहे. Sp - Sv = R अपॉन किती रे m0 जे आहे. आणि इथे किती आहे Cp/Cv = किती आपल्याकडे गॅमा आहे. Cp/Cv = किती आपल्याकडे गॅमा आहे. आता पुढे लिहा मोनो ॲटॉमिक गॅस मध्ये हे कोणते लक्षात घ्या बरं. हे कोणतं आहे हे मोनो ॲटॉमिक, हे कोणतं आहे डायटॉमिक. ओके आता हे मेयर्स रिलेशन झालं आपल्याकडे. तर Cp = किती आहे 5/2 R आहे. Cv = किती आहे 3/2 R आहे. आणि गॅमा = किती आहे 5/3. तुम्हाला सांगितलं तुम्ही डायटॉमिकचं वेगळं असतं. किती आहे मोनो ॲटॉमिकचा गॅमा किती असतो 5/3 असतो. डायटॉमिकचा किती असतो 5/7 असतो. हे तुम्हाला सांगितलेलं आहे 5/7/5 असतो. पुन्हा पाहून घ्या मोनो ॲटॉमिक गॅस मध्ये Cp ची व्हॅल्यू किती आहे 5/2 R आहे आणि Cv ची व्हॅल्यू किती आहे 3/2 R आहे आणि गॅमा किती आहे 5/3 आहे. डायटॉमिक गॅस मध्ये काय आहे लक्षात घ्या. Cp = 7/2 R आहे. हे रिजिड आणि नॉन रिजिड इथे रिजिड पण आहे आणि नॉन रिजिड सुद्धा आहे. रिजिड मध्ये काय आहे Cp = 7/2 R आहे. Cv = किती आहे 5/2 R आहे आणि गॅमा किती आहे 7/5 आहे. नॉन रिजिड मध्ये किती आहे Cp = 9/2 R आहे. Cv = किती आहे 7/2 R आहे. गॅमा किती आहे 9/7 आहे. कसं काढायचं बघा हे लक्षात घ्या पोरांनो. इथं पहा रे इथं Cp ची व्हॅल्यू किती आहे 5/2 R आहे. Cv ची किती आहे 3/2 R आहे. गॅमा कसं काढायचं हे Cp च्या वरचं घ्यायचं आणि Cv च्या वरचं घ्यायचं. 5/, किती आलं की 3 आलं. इथं बघा Cp ची व्हॅल्यू किती आहे 7/2 R आहे. Cv ची किती आहे 5/2 R आहे आणि गॅमा कसं काढायचं हे 7/5 घ्यायचं. 7/5 किती आले 5 आले. नॉन रिजिड मध्ये किती आहे Cp ची व्हॅल्यू आहे 9/2 R. Cv ची व्हॅल्यू आहे 7/2 R आणि गॅमा किती आहे वरचा 9/7. ओके आता पॉलिऑटॉमिक गॅस मध्ये काय असतं Cp ची व्हॅल्यू किती आहे 4 + F म्हणजे काय डिग्री ऑफ फ्रीडम. 4 म्हणजे काय रे डिग्री ऑफ 4 + F. व्हॉट इज F हियर. F इज द डिग्री ऑफ फ्रीडम. 4 + डिग्री ऑफ फ्रीडम आणि R लिहायचं. Cv = 3 + डिग्री ऑफ फ्रीडम प्लस इनटू काय R आहे.
गॅमा किती आहे हे अपॉन हे 11 कॅन्सल झालेले आहे 4 प्लस एफ अपॉन किती आहे 3 प्लस एफ हे एकूण फॉर्म्युले झाले तुम्हाला सरांनो कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स वरती हे पूर्ण फॉर्म्युले आपण दिले आहेत सर्व फॉर्म्युले आपण लिहून घ्यायचे ओके आता लगेच आपल्याला काय याच्यावरती एमसीक्यू घ्यायचे आहे ठीक आहे लिहून घ्या सर्व लिहून घ्या केमिस्ट्री सीईटी 2017 मध्ये हा प्रश्न आला होता स्टुडंट्स पहा प्रश्न कोणता आहे पहा an ideal gas has pressure P आयडियल गॅस आहे त्याचा प्रेशर P आहे स्टुडंट्स प्रेशर किती आहे P आहे आणि व्हॉल्यूम किती आहे V आहे and absolute temperature किती आहे पोरांनो absolute temperature T आहे त्यानंतर M काय आहे M is the mass of each molecule आहे आणि K काय आहे बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट आहे देन डेन्सिटी काढा म्हणलं तुम्हाला डेन्सिटी ऑफ द गॅस काढा तुमची ऑप्शन काय आहे पहिला ऑप्शन हे दुसरं हे तिसरं आणि हे चौथं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे रे आयडियल गॅस इक्वेशन काय आहे शिंदे आयडियल गॅस इक्वेशन काय आहे PV nRT आहे काय आहे PV nRT आहे आणि इथं n किती आहे तरी 1 आहे 1 मोल किती असतो याची किंमत किती असते 1 असते म्हणून हा n गेला PV काय झाला RT झाला हे Vg बरोबर हे RT बाय किती रे P आलेले V ची किंमत किती आली व्हॉल्यूम ची किंमत किती आली रे RT बाय P आली डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मोलार मास अपॉन काय आहे व्हॉल्यूम आता मोलार मास म्हणजे किती रे m * n घ्यावं लागत असतं आणि व्हॉल्यूम म्हणजे काय रे आता आपण काढलेलं आहे आपण जे काढले व्हॉल्यूम किती आहे RT बाय P घेतलं हे RT बाय P हे P आता वर आला माझा चपटीचा काय झाला मॅच झाला P वर आलेला आहे आणि इथं RT झालेला आहे परंतु तुम्हाला माहिती आहे परंतु R भागिले NA ची किंमत किती आहे K बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट आहे मग मी काय केलं ते NA खाली आणला NA खाली आणला NA खाली आणला R बाय NA मग MP वर आलं R बाय NA * T आलं R बाय NA किती आहे R बाय NA हे किती आहे R बाय NA म्हणजे काय आहे K आहे म्हणून MP बाय KT हा तुमचा आन्सर आलेला आहे MP बाय KT ऑप्शन तुमचं बरोबर आलेला आहे पहिलं ऑप्शन बरोबर आलेलं आहे ठीक आहे दुसरा प्रॉब्लेम पहा MST CET 2018 मध्ये आला होता तो 17 मध्ये आणि हे 18 मध्ये त्याच पाठावरची the molar specific heat of an ideal gas at constant pressure at constant volume is constant molar specific heat किती आहे ही Cp at constant pressure ला Cv काय आहे at constant volume ला आहे आणि R is the universal gas constant आहे what is R here universal gas constant आहे म्हणून मग एक काम करा the ratio कोणता रेशो आहे Cp to Cv काढा Cp to Cv चा रेशो काय आहे ते तुम्हाला काढायचं तर हे ऑप्शन्स आहेत 1 - गॅमा 1 + गॅमा 1 + गॅमा 1 - गॅमा गॅमा - 1 अपॉन r अपॉन काय रे गॅमा - 1 पोरांनो तुम्हाला हे सूत्र माहिती आहे Cp बाय Cv ची किंमत किती आहे रे गॅमा आहे तर इकडे इथं Cp ठेवलं आणि ही Cv पुढे घेऊन गेलं लक्षात यावं ना हे खाली Cv आहे ना पुढे घेऊन गेला आपण हे Cv आहे Cv खाली आपण पुढे आणले गेलो पोरांनो C त्याच्या पाया कशी पाहिजे V वर हे छोटा आहे ते Cp त्याच्या पाया कशी पाहिजे C च्या पाया Cp is किती आहे तो काय हे Cp is Cv * गॅमा झाला मग मला सांगा हे या ठिकाणी आपण त्याला इक्वेशन 1 जर म्हणालो तुम्हाला माहिती आहे पोरांनो काय माहिती आहे रे हे माहिती आहे तुम्हाला Cp - Cv किती आहे रे R आहे मग इथून काढलेली आपण Cp ची किंमत किती आहे Cv * गॅमा हे ह्या Cp च्या ठिकाणी ठेवा मग हे Cp म्हणजे काय रे Cv * गॅमा - Cv R आहे Cv *
गॅमा मायनस सीव्ही इक्वल टू किती झालेला आहे आर झाला. इथून सीव्ही कॉमन काढला आपण तर मग काय झालेलं आहे गॅमा मायनस किती आहे 1 इक्वल टू किती आहे आर आहे. मग सीव्ही इक्वल टू काय झालं आर बाय गॅमा गॅमा मायनस 1 हे तुमची किंमत पुढे आलेली आहे. सीव्ही ची किंमत आली काय झालं r अपॉन गॅमा मायनस 1 ही त्याची व्हॅल्यू झाली. कोणाची व्हॅल्यू झाली रे सीव्ही r अपॉन किती आहे गॅमा मायनस 1 हे तुमचा ऑप्शन बरोबर आहे डी बरोबर आहे. सीपी टू सीव्ही ची किंमत गॅमा आहे देन तुम्हाला सीव्ही ची किंमत काढायची आहे. सीव्ही ची किंमत आली आपली r बाय गॅमा मायनस 1 अशा पुन्हा ते कोण पे परंतु सीपी बाय सीव्ही सीपी टू सीव्ही गॅमा दिलेला आहे. सीपी बाय सीव्ही गॅमा आणि सीपी मायनस सीव्ही आर आहे. मग इकडचा सीव्ही पुढे गेला सीपी इक्वल टू सीव्ही मायनस गॅमा ही व्हॅल्यू तर दिली आपण परंतु ही सीपी झाली सीव्ही गॅमा मायनस सीव्ही कॉमन काढलं इकडे आणि ह्याला इकडे घेऊन गेलो तर सीव्ही बरोबर आर अपॉन गॅमा मायनस 1 युअर आन्सर किती आहे तुमचं डी आहे तुमचा आन्सर. ओके सर्वांना समजले तर लिहा नंतर राईट